येणाऱ्या 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान 2 नाईट स्पर्धा आपण आदरणीय निलकंठ पाटील खारघर यांच्या माध्यमातून आपण खारघर येथे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मोठी स्पर्धा पाहणार आहोत। त्याच्यानंतर 2 ते 6 पेंदर येथे नाईटची स्पर्धा आपण पाहणार आहोत VRCC पेंदर यांच्या माध्यमातून। त्यानंतर पेंदर येथे डेची स्पर्धा आपण समाधान भोईर DCC पेंदर यांच्या माध्यमातून पाहणार आहोत। अशा अनेक अपकमिंग स्पर्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहणार आहोत। तर आमच्या मंचावरती जितू जोशी पुढचे सिंगर आहेत ते मच्छिंद्र पाटील सिंगर आहेत ऑर्केस्ट्रा मॅन। फेमस आहेत ते फेमस आहेत। तुम्हाला जर ऑर्केस्ट्रा पाहिजे असेल मच्छिंद्र पाटील तर त्यांचे संपर्क साधा। आमच्याशी संपर्क साधला तरी आम्ही त्यांना सांगू, कारण दशरथ पाटील कारण ही मुलं काहीतरी करतात म्हणजे बाहेरशी येतात आणि गावून जातात, पण आपल्या लोकांनी केलं तर काय वाईट आहे। नक्की संदीप पाटील मध्ये फुकण्या पाहिजे ऑर्केस्ट्रामध्ये, फुकण्याशिवाय नाही जमाचा। फुकण्या कसल्या तर तुम्हाला माहिती, आम्हाला काय माहिती आहे ना, त्यांना माहिती आहे। नक्कीच आमचे केडी कॅमेरामॅन आणि नक्कीच टेनिस क्रिकेट.in शिव आनंद तारेकर केडी इनके कातारा तसेच वैभव आणि संदीप वास्कर हे फायनान्सर आहेत। त्यांनी आपला खूप लाईव्ह टेलिकास्ट दाखवला या स्पर्धेसाठी, त्यांचं आपण कौतुक करूया, कारण त्याची प्रशंसा करावी लागेल। मजूर वाटे क्लिअरिटी चांगली आहे, आवाज चांगला आहे, बऱ्याच गोष्टी त्यांनी जोपासल्यात त्या पाहिजेत। तर पुन्हा एकदा हा चेंडू कलाईच्या माध्यमातून हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय, तकदीर आलाय। दरम्यान संजय पाटील या ठिकाणी निवृत्ती गोंधळी आणि षटकार मला तर जना दोघांनी 500 रुपये मिळतील, बरोबर ना? 500 रुपये षटकार प्रत्येक एवढी 6। पण निवृत्ती गोंधळी मागच्या कालच्या सामन्यामध्ये आपण जी फलंदाजी केली होती निवृत्ती नाव काय 12 ठेवलं म्हणा प्लीज डान्सरवाले, एक धाव कमी शॉर्ट धावा। नक्कीच अंपायर जयदास म्हात्रे आणि गणपत रुपेकर आपण पाहतोय। तर 12 प्रतिनिधी या आपण प्रवीण येतोय 12 प्रतिनिधी म्हणून, परंतु प्रवीण याचा उल्लेख केला तर मच्छिंद्र पाटील एक मोठा खेळाडू आहे, कारण असा गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीच्या बोटावरती नाचवलाय अनेक फलंदाजांना, ते प्रवीण इथे आलेला आणि बऱ्याच वेळा या सीझनवर पहिल्यांदा त्यांना बघतोय। क्रिकेट खेळतात सध्या का रिटायर झाले ते मला माहिती नाहीये। तर गोमेश आणि निवृत्ती आणि हा बघा निवृत्तीची ताकद, कोणाला चान्स नाहीये। 500 रुपये का हॅलो 500 रुपये ओके 500 रुपये वाजवले 1500 रुपये मी पकडलं 300 म्हणा 200 बस 300 100 तुला दिला 200 म्हणा। तर जनार्दन गोंधळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये निवृत्तीसाठी। हा चेंडू मात्र संतोष पाटील गोलंदाज त्याच्यावरती अटॅकिंग शॉट आपण पाहिला, एक मोठा फटका पाहिला तो फलंदाज निवृत्ती तर हा चेंडू मात्र निर्धाव जातोय। नक्कीच
अतिशय चांगला सामना इथे बघायला मिळतोय. तो या मैदानामध्ये आपण पाहतोय की सामना सुरू आहे तो खुटारे रोंजन आणि डान्सर या दोन संघांमध्ये. आज रोंजन संघाने बाजी मारली तर काल डान्सर संघाने बाजी मारली होती. तर हा फायनलचा सामना हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज संतोष पाटील आणि गोमेश याच्या पारीचा अंत होतोय. पहिला आद्रा तर नवीन फलंदाज येतोय तो बलिराम. पाहूया बलिराम आपला काय काम करतोय. मुरलीशेठ म्हात्रे दशरथ पाटील नक्कीच थोडेसे नाराज आहेत त्याच्यासोबत कुशेंद्र शेट आहेत कारण त्यांचा संघ हारलाय. संघ हारलाय त्यांचा. पण यामधून कोण जिंकेल त्यासाठी प्रेक्षक थांबलेत कारण प्रेक्षक आतुर आहेत. आपण पाहतोय की पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक अतिशय मोठा आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी आहे आणि ट्रॉफी सुद्धा अतिशय सुंदर आहे. चॅम्पियन बलिराम पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय ती 10 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज अंतिम दशरथ पाटील आपण पाहतोय की तकदीर हा गोलंदाजी करतोय तो तसाच करतोय कारण मच्छिंद्र पाटील पहिले जुने खेळाडू आपण पाहतोय प्रवीण आहेत आमच्या सोबत की पायामध्ये कुठं नसायची चप्पल. पण गोलंदाजीला जेव्हा ते गोलंदाज यायचं तेव्हा ते चप्पल काढायचे. खरं ती जुनी सवय होती आणि ती सवय आपण पाहतोय कारण पहिला परिस्थिती वेगळी होती. पहिला प्रथम क्रमांकाला 1000 किंवा 2000 किंवा 1500 असं पारितोषिक असायचं. 1000 म्हणजे मोठी कारण ते मॅच कधीही पूर्ण व्हायचं नाही. कृष्ण पाटणा पुण्याचे पहिले अंपायरचे त्याच्या चांगल्या नोट्या घालणार पहिल्या. बघा तुम्ही आम्ही 30 वर्ष करतोय आम्हाला माहिती आहे. आम्हाला फक्त एक वडापाव 2 तासाची एक थंडा करा आमच्या ढोकाला खात आम्ही जायचो. नक्कीच दशरथ कारण आता पाहिजे त्या सुविधा पुरवल्या जात आहेत कारण हल्लीचा युग हा फास्ट आहे. कम्प्युटर युग आपण ज्याला म्हणतो. नक्कीच आणि चांगलं व्यवस्थित चांगलं खायला प्यायला पण चांगली जंगल असते. नक्कीच कारण खेळाडूंना पाहिजे त्या सुविधा पुरवल्या जातात. टी शर्ट ट्रॅक शूज अशा अनेक सुविधा आणि या व्यतिरिक्त जी मैदान आहेत खेळाची मैदान आहेत ती सुद्धा अतिशय अप्रतिम सजवून ठेवलेले असतात. म्हणजे फक्त तुम्ही या आणि खेळा एवढा मोठा क्रिकेट हल्ली पहिले असते तर शेतामध्ये मॅच असायच्या. नक्कीच कारण इकडचा खेळाडू त्या खेळाडूला दिसणार नाही. असे बांधाच्या खालती कोण आहे कॅच गेली की त्याला आवाज द्यायचा अरे कॅच आली. मच्छिंद्र पाटील पहिला तोच क्रिकेट होता कारण आम्ही समोरून पाहिलाय. 20 वर्ष आम्हाला या क्षेत्रामध्ये झालेत. पण आता 5 वर्ष जसं म्हणजे तुम्ही म्हणता की वडापाव नशीब नव्हता. नक्कीच काय नाही कारण 5 वर्ष झाले आता पैसे भेटायला लागले. संदीप पाटील बांध उंच कशाला असं माहित आहे तुम्हाला. तिकडे कोणी समजा संडासला बसलं बघा आपलं काय अंगाची सुविधा वगैरे म्हणून बांध उंच असायचे. पहिले ओपन होते असे काय तेव्हा संडास बिडास नव्हते असे काही शौचालय नव्हती सुगम असं काही नव्हतं. बघा पाहिजे ओपन असायचे. तांब्याने याचा हातात पटकन बसायचा. नक्की प्रेक्षक असतायत की आता हे कुठे गेले कारण तुम्हाला त्याचसाठी आणले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की काय पण करून संदीप पाटील दशरथ पाटील आले पाहिजेत कारण आज काल गोट्या होता. गोट्याने साप धुमाकूल घातला इथे. आणि संदीप पाटील मी फुटारीमध्ये कधीही कॉमेंट्री केली नव्हती. मला बरं योगदान मिळत सांगतो म्हणजे पुन्हा एकनाथ संजयचा आभार मानतो. नक्कीच धाव संख्या 21 धावा धावफलकावरती आमचे कैलास फोरजी ज्यांनी 2 दिवस आम्हाला चांगला सहकार्य केलाय. किशोर फोरजी असतील त्यांचे बंधू पण ते आता अंपायर नाही कारण नाही म्हणजे 4G काय होईल प्रकार मला सलग नका मग अशी 4G म्हणजे कसं म्हणतात अंबानीचं काही नवीन आहे काय पॅटर्न. 4G जिओ असते 4G हा मला साला मगच म्हणलं काय
तर दशरथ पाटीलला 4G नाही आहे, 4G आडनाव आहे त्यांचा. कारण तुम्हाला वाटला 4G जसा हा. जिओ आलाय हा. तसा नवीन आलाय की काय काय. आता मोदी काय काय पत्ता लागणार नाही. बोला जयदस मात्रे, पाणी पाहिजे का? आपल्याला पाणी प्यायची वेळ आहे. हा दादा, गोरज मृतावर पाणी मागतो म्हणजे कमाल झाली. हा गोरज मृता कशाला म्हणतात माहित आहे का दादा? या टायमाला 90 मागत ही मिळेल. 2-3 पोट खावा समजायचा. माझी तर लाई जावं जेलो ना की मला का तू इकडं आमचे फलंदाज निवृत्ती सुद्धा एवढे हसतायत, आतमध्ये आहेत ते फलंदाजी करतायत. पण एका बाजूला फलंदाज असून फलंदाजी करतात माझे पाटील. कारण आता त्यांना दशरथ पाटील यांना पूर्ण कोर्टातून आदेश आला की आता फ्लो आलो मी. नक्कीच नक्कीच. फक्त संध्याकाळचं आम्हाला आमचा अनुमान करणं काय झाला. आणि मी एक बघितला, सर्वात जास्त स्लिम संतोष पाटील बघा सर, शिल्पा शेट्टीपेक्षा बारीक कंबर बघा. स्लिम बघा किती आहे, तशी बारीक कंबर. नक्कीच नक्कीच. कारण ते पहिल्यापासून तसेच आहेत. कारण एक क्रिकेटचा वेळ आणि नेहमीच फिटनेस त्यांनी तसाच ठेवला आहे. नाही, आणि एक हात झालं किती खा तरी अंगावर म्हणजे मास नसतं बघा. म्हणजे असं म्हणणार सगळं तूप खाऊन रूप येत नाही. ते सुद्धा असतात. कारण त्यांना माहिती आहे कारण आपण मैदानात आहोत तर कबड्डी होणार नक्कीच. हा चेंडू अतिशय सुंदर फटका, चेंडू अटकलेला आहे. तिथे प्रेक्षक आहेत, नाही त्यांनी टाळ्या वाजवल्यात, तिथे मागे प्रेक्षक आहेत. तर तिथे प्रेक्षक आहेत, त्यांनी इशारा करायचा आहे. नाही कैलासपूरचे आहेत ते. दरम्यान संदीप भोईर सुद्धा आहेत तिथे, संजय भोईर ते सुद्धा आहेत तिथे. दरम्यान हा चेंडू मात्र धाव संख्या झाली 24. एक बाद 24, 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी घर राईट आर्म हो द विकेट नाही बॉलिंग मार्कवर. आणि हा जो शॉट पिच आउटसाइड ऑफ स्टंप दरम्यान. आणि रवींद्र पाटील यांनी हा मात्र चेंडू झेल होता तो सोडला आहे. केडी जरा चेंडू जिकडे जाईल तिकडे कॅमेरा फिरवा आणि ते कॅमेऱ्यासमोर प्रेक्षक आहेत तिथे थोडा आवाज कमी करा. कारण आम्हाला फोन येतात की त्यांचा आवाज जास्त येते कॉमेडीपेक्षा. कारण नक्कीच लाईव्ह बऱ्याच प्रेक्षकांनी वचिंद्र पाटीलला प्रशंसा केली या लाईव्ह टेलिकास्टची. पनवेल टेलिक्रिकेट.in माध्यमातून. क्लिअरिटी एवढी सुंदर आहे, नक्की नक्कीच अप्रतिम क्लिअरिटी आहे. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. नक्की चेंडू निर्धाव जातोय. वाईट आहे का? वाईट चेंडू. आणि संदीप पाटील मी कबूल करतो, मी जरी ठाणे जिल्ह्यामध्ये असलो तरी रायगडचं क्रिकेट हे फार प्रगत झालेलं आहे. अतिशय आधुनिक क्रिकेट आयोजन म्हणा कुठलंही म्हणा, अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये. चांगलं व्यासपीठ, पाहुण्यांचा यथोचित सन्मान. मॅचची टुर्नामेंट्स म्हणजे जबस न भूतो न भविष्यती. और हाजिर बना दे यस फलंदाज बाद कीपर ने किया अपना काम तमाम और लगा दिया हमारा फलंदाज बाद. अशी गाणी लावा का बाजूला बंजारी आहेत, बंजारी लोक त्यांना वाटतं सारे इथं हलत आहे बघा, मांडव घातले सगळे घातलंय. अशी गाणी वाजवायची नाही. हा त्यांना वाटतं सारे इथं हलत आहे का काय, लगेच बघतात मग तसंच टायमिंग तसा आलाय. शेवटचा टायमिंग आणि याच टायमाला ते गाणं वाजतात. नक्कीच. तर धावसंख्या धावफलकाची लागली ती 27 धावा. 27 तिसरा षटक मार्गस्थ आहे. कारण या दानश संघाला नक्कीच विचार करावा लागेल. त्यांच्यासमोर इंडियन संघ आहे ज्यांनी 60 धावात चेस केला तिथे आणि समोर 65चं आव्हान ठेवला होता. म्हणजे आज सगळ्यात भारी फलंदाजी त्यांचे झाले. LBWचा अपील येतो बोलला किती बोलला सर्व
संपला आहे ना 3 ओव्हर लागला ना 1 ओव्हर आणि संघाला तिसरा हदरा नवीन फलंदाज नवीन बॉडी मॉडेल फॉर्म्युला पॅटर्न शॅम्पल ब्रँड नवीन मटेरियल नवीन पार्सल नवीन पॅकेज तयार नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट खेळण्यासाठी तयार बघूया खनसर आणि रोहिंदन शेवटची भैरवी शेवटची मांदेरे शेवटचा कलगीतुरा या ठिकाणी बघूया धानसर संघ 3/24 अशी दमछाक पिछाड बघूया दरम्यान संघाच्या वतीनं धाव संख्या 27 शेवटचा चेंडू सामना 4 षटकांत राहील बघूया मगाशी 3 होता FSI वाढवला 4 केला अरे पुढे धावतायत आता FSI बघायला तर सगळं आमचे तुकाराम मुंडे बघा अतिशय भयानक माणूस आम्ही सगळ्यांनाच करून टाकत होता आणि हा चेंडू अवसाय आमच्या फाईट लागली अप्रतिम चेंडू जबरदस्त महाराज षटक क्रमांक 3 संघात 18 चेंडू 27 धावांचे प्रति षटकामध्ये 9 धावांचं टार्गेट आवक अस्तिक धंदे संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक 6 बॉल टू धाव संख्या 27 धान संघ आणि शेवटचा गोलंदाज रोहिंदन संघाचा दादा नाव काय अनिल नाव सांगा दादा आवड कॉफी चुकायचे अनिल पाटील तुमच्याकडे नशीब आवड नाही त्याला आमच्याकडे महारामध्ये आवड नाव नसलं तर कॅमेरा आहे काय संधी पडे बरोबर की नाही आवडणार एक म्हणजे डोके कॅमेरा दिला तर किती आणि शेवटचा गोलंदाज अनिल रोहिंदन संघाचा जबरदस्त गोलंदाज बॉलिंग मार्फत तयार पहिला चेंडू 14 षटक आणि चेंडू जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा ट्रेमेंडस बॉलिंग मॅग्निफिशियंट पिसा बॉलिंग गडमान निर्गाव चेंडू गॅदर केले यष्टीरक्षक धाव संख्या 27 अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान चांगली प्रतियोगिता आणि तयार आणि ह्याच्या स्वैर मारा दिशेने मारा म्हणजे पंचांचा निर्णय डॉट बॉल आणि फलंदाज बा यस इज गॉन नवीन फलंदाज जाईल बघूया धानसर संघाचा नवीन फलंदाज निलेश बघूया गाजराची पुंगी कशी का वाजते खेळण्यासाठी तयार सज्ज सावध दक्ष तत्पर सत्वर कटिबद्ध गो इन दी फॉर तिसरा चेंडू तयार राईट आर्म हो द विकेट आणि हा चेंडू फ्रंट फुट आले अप्रतिम फटका या चेंडू नगाफला जबरदस्त ऑफ ड्राईव्ह ट्रेमेंडस फटका चांगला फटका आणि फलंदाज बाद छोटी धाव घेण्याची खात कुजली दंड साला सावटपणा अंगाशी आला दादा जरा थांबायचं होतं अच्छे दिन आएंगे तिकडं आग लागली होती हे रॉकेलचा डबा घेऊन गेले म्हणजे त्याला दुसऱ्याचा बांगला पाहून आपल्या झोपडीला आग लावायची निलेश फक्त एक धाव बघूया हा 1.5 दिवसाचा गणपती थांबा जरा विसर्जन आनंदी होत राहू द्या नाही मोठा तरी गौरी विसर्जन थांबा नवीन फलंदाज पुन्हा एकदा तयार अनिल तयार शेवटचा गोलंदाज आणि हा चेंडू बेस्ट
मिस्टर लक्ष्मण आणि शेवटचा चेंडू अप्रतिम चेंडू बघूया जबरदस्त मारा शेवटचा अंतिम अखेरचा निर्माणीचा फायनल डोस तयार अनिल यांच्या पठडीमधला संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगती पदार धानसर आणि रोहिंदर आणि हा चेंडू पुन्हा ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न करूया आणि कोटा संपलेला जिंकण्यासाठी आणि फक्त एक धाव 2 बळी धाव संख्या 28 आणि जिंकण्यासाठी फक्त इनमेन 29 धावांची गरज रोहिंदर सारख्या बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघाला कमी आव्हान मगाशी 64 धावा कुठल्या त्याच्यानंतरच्या दुसऱ्या 65 धावा बॅटिंग लाईन कुठपर्यंत खोलवर आहे बघू याचं ज्वलंत उदाहरण नमुन्याचं उदाहरण बघूया रोहिंदर संघ बलाढ्य संघ 75 निष्णात संघ फक्त 29 धावांची गरज आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज बघूया धानसर संघ आपली करामत कसं चातुर्य लालित्य कसं दाखवते बघूया बॉलिंग अटॅक कसा करते बघूया याचं उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ शेवटची भैरवी या स्पर्धेमध्ये शेवटची भैरवी शेवटची माती आणि शेवटचा करगी तुरा अतिशय रंगतदार सामना उत्कंठावर्धक नाट्यमय रोमांचक रंजक सामना शेवटचा क्लायमॅक्स चैतन्येश्वर क्रिकेट संघ यांच्या कल्पक विद्यमाने 40+ आमचे लाडके आयोजक एकनाथ शेठ म्हात्रे कुटारीचे कार्य सम्राट ज्येष्ठ समाजसेवक समाज सुधारक एकनाथ शेठ म्हात्रे यांचा हा जबरदस्त अभिनव एक जबरदस्त उपक्रम आणि पहिली जोडी रोहिंदर संघाची संतोष पाटील आणि अनिल ज्यानं मगाशी अतिशय चांगला मार्ग फक्त एक धाव 2 बळी 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी भुया मैदानामध्ये तैनात पाचारण सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वार्धाची पोहणीची पहिली जोडी जोड गोली आणि पहिला गोलंदाज असेल धानसर संघ अतिशय बलाढ्य संघ भुया एक जिल्हा ठाण्यामधला म्हणतंय दोन्ही रायगडमध्ये का म्हणजे एकाच बापाशी 2 पोरं दोन्ही संघ रायगडमध्ये जीव काढतो अरे नुसतं चेहरा काढ नाही वाटला आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कोच गमन मार्गस्थ रवाना मार्गक्रमण संक्रमण पहिलं षटक प्रगती बदल पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रचित पहिला खुराक तयार प्रकाश 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी रंगतदार सामना करूया रोहिंदर संघ संतोष पाटील आणि अनिलची पहिली सलामीची कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात पहिलं षटक पहिला चेंडू तयार एक मिडा कृपया सन्माननीय सन्माननीय किशन दत्त म्हात्रे साहेबांचा शुभागमन मेळदुकरांना मंचावरती आणि आपण स्थानामध्ये व्हा. धन्यवाद योगेश मडवी आणि पहिला चेंडू डडवा निर्धाव चेंडू अतिशय चांगला चेंडू अप्रतिम मारा भेदक मारा डडवा पहिलं षटक प्रगती बदल धानसर संघ फक्त जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आणि गोलंदाज आणि हा मोठा चेंडू फ्लिक करायचा टायमिंग मध्ये दरम्यान अप्रतिम शक्तीने इष्टरक्षा सलग दुसरा चेंडू डॉट बॉल जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन जबरदस्त अटॅक मिस्टर प्रकाश संघाचा पहिला गोलंदाज तयार राईट आर्म राहुल दे विकेट अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा फलंदाज चकला बघूया जबरदस्त मारा अचूक टप्पा उत्कृष्ट मारा चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या जगाने मेतकू जमणे डॉट बॉल निर्धाव चेंडू फक्त 29 धावांची गरज संदीप पाटील टार्गेट कमी आहे शेवटी कधी कधी लो स्कोर हाय व्होल्टेज मुकाबला होऊ शकतो बघूया धानसर संघ देखील जबरदस्त आहे बघूया
आणि हा उलटा चेंडू फ्लिक केला की अप्रतिम फटका नेत्रदीप फटका चेंडू सीमारेषे बाहेर शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आहे बघूया चेंडू फुलटॉस आउटसाइड लेगच्या मनात थोडासा फ्लिक केला चेंडू सीमारेषे बाहेर अप्रतिम चौघात संघाची धावसंख्या बिनबाद 4 4 फॉना अतिशय भव्य देवी आयोजन चांगलं आयोजन या ठिकाणी एकनाथ शेठ मात्रे यांचा हा जबरदस्त प्रयोग पुढच्या वर्षी आपण टुर्नामेंट ठेवा ती ओपन ठेवा ठाणा रायगड आणि मुंबई जेणेकरून चांगले दर्जेदार प्लेयर आम्हाला इथं बघायला मिळतील पुन्हा एकदा तयार नकाश अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतोय जबरदस्त कमबॅक अतिशय चांगला मारा गेला काशी मारा पिसाट मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि चेंडू फणीमध्ये कुठल्या प्रकारचे मेलकूट जमत नाही फक्त धाव संख्या 4 वर सडे तोड उत्तर मुंह तोड जमा इतका जमा पत्थर से धाव संख्या जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज रंगतदार सामना नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक प्रेक्षकाच्या काळाचा ठाव घेणारा मती कुंठित करणारा मेंदू शून्य करणारा रोमांचक सामना रंजक सामना पुन्हा तयार बॉलिंग मार्क राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजव्या अंगानं आणि हा मोठा चेंडू जबरदस्त ऑन ड्राईव्ह लॉंग या षटकामध्ये 8 वर संदीप पाटील सुरुवात चांगली फक्त जिंकण्यासाठी आपल्याला काय वाटेल 21 धावा फक्त पाहिजे नक्की दशरथ पाटील अतिशय चांगला सामना आपण पाहतोय कारण ज्या पद्धतीने इथे खेळ होतोय तो रोंजन संघाचा कारण यांनीच याच रोंजन संघाने 60 धावांचं आव्हान असताना ते सहजरित्या पार केलं त्याच्यामध्ये अप्रतिम फलंदाजी ती प्रमोद पाटील याच्या माध्यमातून आणि याच रोंजन संघाने 64 धावांचा एक महागडा आव्हान समोरच्या संघासमोर ठेवला होता आणि त्यांच्या समोर 29 धावांचं आव्हान कुठेतरी हा नक्की 2 सामन्यात 60च्या वरती संघ गेला होता बघूया या सामन्यात मात्र बघूया धानसर संघ आहे बघूया एक जबरदस्त संघ ज्या ते संघ फायनलला गेला म्हणजे नक्कीच काहीतरी का सामर्थ्य असेल काहीतरी ताकद असेल आणि संघाच्या मध्ये दुसरं षटक तयार पहिल्या षटकात 8 धावा बिनबाद 8 फॉन आफ्टर 6 बॉल संघाचा दुसरा गोलंदाज तयार निलेश डान्सर संघाचा न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित नवपरिणित गोलंदाज तयार अतिशय चांगलं जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा कुंभ मेला एकनाथ शेठ म्हात्रे पुढारीचे उद्योग उद्घोषण पुरा टाइमपास करणं का प्लीज दादा तब्बल 5:45 वाजलेले आहेत संदीप पाटील एक मिड आउट एक शॉर्ट स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट एक लॉंग ऑफ जरा लवकर घ्यायचा आहे वेल नका घालू कारण बक्षीस वितरण सोहळा प्राइस डिस्ट्रीब्युशन कारण सो इथे अतिशय लाख मोलाचं योगदान दिलंय लाख मोलाची स्पर्धा इथे राबवण्याचा प्रयत्न केलाय तो आपले सर्वांचे लाडके आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली नक्कीच अप्रतिम आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि ज्याने योगदान दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा सस्नेह स्वागत करतोय हार्दिक स्वागत करतोय बघूया अतिशय चांगली स्पर्धा शॉर्ट पे चेंडू आकड्याला फाईट दिलाय आणि अशा प्रकारे पहिलाच फलंदाज बाद टायमिंग चुकलं गेलं शॉर्ट सिलेक्शन चुकलं गेलं चेंडू थोडासा लॉट केला होता आणि संतोष पाटील पहिला गडी गारद संतोष पाटील रोहिंदन संघाचा पहिलाच मुतखडा बाजूला पहिला फलंदाज बाद पहिला गाडी गारद पहिली लागलेली अवदसा पहिला लागलेला रोग व्याधी पीडा विकार पहिली बिमारी पहिलं दुखणं पाठीमाग पहिली विकेट भुईसपाट पहिल्या विकेटची आकारपट्टी पहिल्या विकेटचं एन्काउंटर पहिल्या विकेटचा सफाया पहिल्या विकेटचा सुपडासा एक फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1 डाउन द फलंदाज द न्यू कॅन्डिडेट मिस्टर प्रमोद एक बाद 8 वर राईट आर्म राऊंड द विकेट तयार आणि हाजीर म्हणून टॉकेट चेंडू शॉट फडम्यातला अतिशय चांगलं क्रिकेट नरेश खिशामध्ये आहे का काय
नाही हात लावता म्हणून असं काय सांडणार नाही, घाबरू नका. परमेश्वराने घट्ट करून ठेवलंय. सामाना सांगतोय मी, तुमचा काहीतरी भ्रम निराश होतोय. आणि हा चेंडू फलटूमट आले बघूया. चेंडू टायमिंग चुकते आणि अशा प्रकारे जबरदस्त प्रयत्न, अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. इस गेंद को मारना चाहते थे वाशी में, लेकिन गेंद गई काशी में. जखम मांडीला, इलाज ढुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. एक धावमुळे संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या 9 for 1. अतिशय चांगला सामना, जबरदस्त आयोजन. एकनाथ शेठ म्हात्रे, उगारी गावचे ज्येष्ठ समाजसेवक, उद्योग भूषण, उद्योगपती, सुप्रसिद्ध उद्योजक मिस्टर तयार आणि निलेश. राईट आर्म राउंड द विकेट. अप्रतिम सिक्स. यस, व्हॉट अ टायमिंग. जबरदस्त बळ. याला म्हणतात आदिवासी फटका. जबरदस्त ताकद. दुपारचं मटण मात्र आता लागू पडलं. मिस्टर प्रमोद पाटील रे मग 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यांनी पटकावला. तो मग 1500 रुपयाची कमाई केली. धावसंख्या 15 वर. फक्त जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. निलेश चला लवकर टाइमपास करू नका प्लीज. आणि हा जरा आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा. यस, नो डाऊट इज द वाईट डिलिव्हरी. अवांतर धावसंख्या झाली 16 वर 16. फक्त 13 धावांची गरज. फटाक्यांच्या आत्ता शिवाजी बघूया. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर लग्न लागतात. दादा आईस्क्रीम असेल तर वाटून टाका पोरांना. आणि हातीर म्हणणे डॉट बॉल. यस, 12-13. जा जबरदस्ती टाका कशात. नसेल पीत तर आणि फेकण्यापेक्षा टाका ना कशात. घ्या दादा, ओव्हर वगैरे काय गरज नाही. कारण ज्यूस आहे, फ्रुट्स आहे, किती खा, काय होणार नाही. सुलभ झाले तर पैसे देतील एकनाथ शेठ. आणि संदीप नक्की. कारण प्रेक्षक एवढे खुश झाले दशरथ पाटील. खऱ्या अर्थानं आज पोट धरून जातील घरी आणि घरी गेल्यानंतर नक्की सांगतील की आज दशरथ पाटील होते छटपटी. तर नक्कीच पहिला षटक, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. येणारे 12 चेंडू आणि 13 धावा. प्रमोद पाटील ज्यांनी 2 वेळा मॅचचा पारितोषिक घेतला. संदीप पाटील खेळ व्यक्त करतो. आम्ही योगेशला आम्ही कॉमेंट न केली. जाहीर माफी मागतो योगेश. स्कोरिंग करतोय पिक्चर आमच्यासोबत. नाही, नक्की. कारण आज ते सुद्धा आपला आवाज ऐकण्यासाठी आतुर होते. आज दशरथ पाटीललाच आपण संधी देऊया. आणि अप्रतिम फटका 4 धावा. दरम्यान शॉट पे चेंडू अकोटावाला बॅकवर्डला. अप्रतिम शॉट. डीप मिड. नो चान्स फॉर द फील्डर्स. 4 पास दी बाउंड्री. 9 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी गोलंदाज मोहन. राईट आर्म राउंड विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त हेडिश मिड विकेटला. हा प्रयत्न एकदा चौकार. येस, सलग दुसरा चौकार. नेत्रदीपक फटकेबाजी, चतुरस्त्र, चौथे टोळेबाजी. पुन्हा एकदा मिड विकेटला, नंतर हेडिश मिड विकेट. फक्त जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आव्हान सोपं आहे बघूया. शेवटी कधी कधी राईट आर्म राउंड विकेट. खेळीचा फायदा किती उचलता बघूया फलंदाज. आणि हा चौकार आणि घानसर साखाचा पराभव. अटल जवळजवळ बाजार उठवलेला आहे. जरा दुकानं उठवा आता.
फक्त काल्याचा प्रसाद घेऊन जात आता घरी जाताना. फक्त एका धावेची गरज. रोहिंजन इज द चॅम्पियन टीम इन दिस 40+ टुर्नामेंट. येस, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. आणि याच्यानंतर बक्षीस वितरण सुरू होईल. चांगलं आयोजन 19 धन्यवाद देतो. मला बोलण्याची संधी दिली.